रावल्याला ना तुझा हात धरा तर रावल्याचा हातच तोडतो मी, त्याशिवाय त्याला कळणार नाही. हा, गावात त्याची गुंडगिरी वाढतच चालली. त्याच्या बापाला बी 2-3 वेळा समजून सांगितलं पोराला आवर घाल, पण नाही. त्यांना आहे ना जरा इंका दाखवाच लागणार आहे. तू आहे ना, तू अजिबात काळजी करू नको आणि मूळ रडत जाऊ नको. सँडल काढायचं खाटकन वाढायचं त्याच्या कानाखाली. हा, माझी बहीण आहे तू, घाबरायचं काय कारण आहे? काय होईल ते पुढे पाहून घेतलं असतं ना मी. जसं हात धरा तशीच मुस्काळात द्यायची होती ठेवून त्याच्या. हो दादा, आता इथून पुढे त्याने असं केलं ना तसंच करणार आहे मी. चप्पल काढणार आहे, सरळ तोंडात मारणार आहे. अजिबात घाबरायचं नाही. तुला सांगतो पोरगी झालं म्हणून काय झालं, द्यायचं नाही काही. मी पाहतो त्याला, त्याच्या बापाकडे जातो आधी आणि त्याचा हातच मोडतो मी. आता तुझा हात धरला ना त्याने, जा घरात तू. हो रावल्याचा आहे ना माझंच उतरावं लागणार आहे. गावात लयच फापावलाय. त्याला वाटतं मी म्हणजे काय दादा झालो काय, 4 पोरं घेऊन हिंडलो म्हणजे. त्याच्या बापाच्या कानावर घालतो आधी. पुढे भाडखाऊ. हा, काय काय झालं? काय झालं काय म्हणून विचारता तुम्ही? हा, पोराला जरा नीट संस्कार वळण लावायचं ना जरा. माझ्या बहिणी छेड काढली त्यांनी रस्त्यामध्ये. अरे असं झालं होय रे. काय असं झालं विचारता तुम्ही? अरे भाऊ ते माझं ऐकतो कुठे मग तंतन करून गेलंय म्हणून पाठीमाग आलो त्याच्यावाले. काय झालं काय नाही पाहायसाठी. ह्या पा आम्ही आमच्या पोरे बाळी तिकडे शाळेला पाठवतो. हा, रस्त्याने येतो छेडछाड काढतो. मला जर सापडा ना देऊ तुम्हाला सांगतो ना, डोळे तंगड संगत काढीन सांगू तुम्ही. मी काय करू सांग बरं. हा, मी थकलो भाऊ त्याला. आता सांगू तुला काय करत नाही कर, आता जाऊ दे. आता माझं काय मी काय करू सांग. असं बोललं म्हणजे झालं का? काही वळण लावायची पद्धत आहे की नाही तुमची? मी तर पोलीस स्टेशनला गेलो तर कंप्लेंट केली ना तर आयुष्यात वाटोळ होईन त्याच्या. नाही तसं करू नका. आपण काहीतरी सामंजस्य मिठामिठी करू बाबा. मी सांगतो त्याला 4 लोक जमा करू. तू काही 2 माझे 2 होते. ती पोरगी रडत आली घरी माहिती का अक्षरशः. अरे तू लेख काय माझी काय वेगळी का सांग बरं. हा, मला वाटत नाही का तसं. पण आता पोरग गेले हाताबाहेर, काय ऐका नसते. मी तर काय करू. त्याची आई थकली सांगू मी थकलो सांगू. वेळीच मुसके आवडायच्या असतात अशा आवलादीच्या. अरे खरे बाबा, पण आता काय करू. येळ निघून गेली. एकुलता एक म्हणून तुम्ही बारडोके घेऊन नसले त्याला. तो असं नाही करायचं तर काय करीन, गावात गुंड म्हणून हिंडतोय तो 4-5 टुकार गँग घेऊन सोबत. सारं कळत आहे मला. बघू आपण काहीतरी करू. रे राग डोक्यात घेऊ नको. लई राग डोक्यात घेतला ना तर तुला बी तारा ना आम्हाला तारा असून. खरं सांग बरं. अहो त्रास म्हणजे सोपं आहे काय? ती पोरगी उद्या शाळेत जायचं नाही म्हणली, आम्ही शिकायचं कसं मग पुढं? नाही सांगतो. मी बी समजून सांगतो त्याला आणि तू बी समजून सांग.